1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 एवढ्या अंतरात. शेतकरी बंधूंनो नमस्कार. ॲग्रीस्टारच्या या पहिल्याच आणि विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपण अतिशय प्रसिद्ध आणि खरं तर आता ह्या अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये अतिशय सुप्रसिद्ध असलेले मोहोळ तालुक्यातल्या बेगमपूर येथील शेतकरी बालाजी लोहकर यांच्या सोबत आहोत. बालाजी ॲग्रीस्टारचा पहिला व्हिडिओ खरं तर मी तुमच्यासोबत करतोय. माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे, कारण शेतीमधला असलपणा, शेतीमधल्या अनेक अडचणी, शेतीमधल्या समस्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीबद्दल पराकोटीचं प्रेम वाटावं, ममत्व तयार व्हावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आपल्या बापजाद्यानं आपल्याला दिलेली खूप मोठी इस्टेट आहे किंवा खूप मोठी गोष्ट आहे. ती तितक्याच निष्ठेनं आपण सांभाळत पुढच्या पिढीच्या हातात सुपूर्त करताना ती सुपीक आणि संपन्न करून देता यावी, यासाठी जे तुमचं काम पाठीमागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सोशल मीडियावर ही शेती सुरू आहे, प्रत्यक्ष मैदानात त्याच्यापेक्षा बाप शेती सुरू आहे. आणि हा संपूर्ण प्रवास खरं तर वेळोवेळी आपण महाराष्ट्र माझा या आपल्या न्यूज चॅनलवर दाखवत आलो. ॲग्रीस्टार हा शेतीसाठीचा वेगळा प्लॅटफॉर्म आपण सुरू करतोय, त्यातला हा पहिला व्हिडिओ तुमच्यासोबत करतोय. खरं तर पुन्हा खरबुजाचं पीक आहे. या अगोदर देखील अनेक वेळा मी बालाजी यांच्यासोबत खरबुजाच्या पिकाच्या संदर्भानं व्हिडिओ केले होते. गेल्या वर्षी सलग 23 प्लॉट केल्यानंतर यावेळी 1-7-8 प्लॉट काही दिवसाच्या 5-10 दिवसाच्या फरकाने आणि आता वर नवे 2 अशा पद्धतीनं 10 प्लॉटची तयारी सुरू आहे. हे 10 प्लॉट जरी बेगमपूरमध्ये असले तर बालाजी अख्ख्या महाराष्ट्रात या 10 प्लॉटची चर्चा, कारण नुकतंच बारामतीचं प्रदर्शन झालं त्यावेळेला अनेक शेतकरी येऊन भेटत होते आणि मला आवर्जून विचारत होते की बालाजीच्या खरबुजांचं काय चाललंय, शेतीचं काय चाललंय, व्हिडिओ केला नाही तुम्ही, बरेच दिवस झालं. आणि ती संधी येते, माझ्यासाठी खूप महत्वाचा क्षण आहे. खरं तर खरबूज एक असं पीक आहे, कारण मी हा प्लॉट मध्ये चालत येताना बालाजी यांच्यासोबत बोलत आलो त्यावेळेला बालाजी सांगत होते की प्रचंड चॅलेंज आणि रोज वेगवेगळ्या पद्धतीचा मूड स्विंग असलेलं हे पीक आहे, ज्यामध्ये सतत याचा स्वभाव बदलत जातोय, आव्हानं बदलत जातात. आणि अशा पद्धतीच्या पिकामध्ये जिथं खूप मोठं चॅलेंज, आणि यंदा तर बरेच प्लॉट फेल गेले, मी बरेच प्लॉट बघितले बालाजी. त्यातनं हा सलग 8 प्लॉट आहे. तुमचा जर कॅमेरामध्ये तुम्हाला दाखवते, मी उभा आहे, हा पहिला प्लॉट आहे, त्याच्यावर आडवा दिसतोय तो दुसरा आहे, त्याच्यावर तिसरा आहे, तुम्ही झाकलाय तो चौथा आहे, त्याच्यावर एक आहे, आणि नंतर ते नारळी झाड दिसतात त्याच्या पलीकडे एक प्लॉट आहे, म्हणजे एक सलग आहे आणि पलीकडच्या साईडला एक प्लॉट आहे. ते बरेच व्हिज्युअल मध्ये आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केलाय, पण अशा पद्धतीचे एकसारखे प्लॉट बालाजी हे इतकं चॅलेंज किंवा इतकं भिडायचं कशासाठी नेमकं, आणि एवढं प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे तुमचं कायमचं वाक्य आहे की बाजारामध्ये हंगामाच्या विपरीत एखादं पीक घेतलं की त्याचा दर सापडतो, हा जो तुमचा पॅटर्न आहे त्याचा हा सगळा संपूर्ण त्याचा परिणाम म्हणून हे अशा पद्धतीचे प्लॉट दिसतात. मुळातच खरबुजाचं पीक किती चॅलेंज आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्येच बालाजीला का डवचायचं त्या खरबुजा पिकाला जाऊन सारखं. नक्कीच. खरं तर खरबूज हे माझं आवडतं पीक आहे. म्हणजे खूप प्लॉट माझ्याकडे असतात आणि मला ते आवडतं. म्हणजे खूप कमी दिवसामध्ये खूप चांगला नफा जर शेतीमधून आपल्याला मिळवायचा असेल, म्हणजे आपण सातत्यानं म्हणत असतो की शेतीचं व्यावसायिकरण झालं पाहिजे, शेतीला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, आणि मग ही पिकं मला अतिशय सुंदर वाटतात. म्हणजे अर्थकारण म्हणाल तर अतिशय उत्तम, कालावधी म्हणाल तर खूप कमी. म्हणजे तुम्ही 4-4 पिकं वर्षामध्ये, म्हणजे 2-2 महिन्याची अशी जर पिकं तुम्ही घेतली तर एका वर्षामध्ये तुम्ही 3-4 पिकं घेऊन एक चांगलं अर्थकारण तुम्ही साध्य करू शकता. म्हणून मी खरं तर ही पिकं करत असतो. खूप सारं शिकवलंय खरबूज पिकांना आपल्याला, आणि ज्यावेळेस तुम्हाला एक चांगला पैसा एखादं पीक देतं आणि वेगवेगळ्या संधी देतं त्यावेळेस निश्चितपणानं तुमचं मन लागलेलं असतं, आणि मग त्यातून अभ्यास सुरू झाला. मार्केटिंगचे बरेच इश्यू मी समजून घेतले, म्हणजे व्हरायट्या असतील, कुठल्या व्हरायट्या कधी केल्या पाहिजे, त्याचं मार्केटिंग कसं असलं पाहिजे, आणि त्यामुळं खरबूजचं काम यावर्षी तर मला खूप साऱ्या संधी दिसत होती, त्याच्यामध्ये आपण बोलणारच आहे. पण त्याच्यामुळं म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने जे करत होतो तर थोडं ते टप्प्यामधला गॅप थोडासा कमी करून एकाच टप्प्यामध्ये एका महिन्यामध्ये सगळेच प्लॉट हार्वेस्टिंग होतील अशा पद्धतीने हे सगळं माझं नियोजन आहे, ज्याच्यामध्ये एक प्लॉट संपल्यानंतर 4-5 दिवसानंतर दुसरा आला पाहिजे, त्याच्यानंतर 4-5 दिवसांना दुसरा आला पाहिजे, अशा पद्धतीने ह्याच्यावर सगळ्यावर काम केले. अडचणी खूप आहेत, हंगाम अटीतटीच आहे, म्हणजे रोज वातावरणामध्ये बदल होत आहे. जानेवारीमध्ये प्रचंड ऊन जाणवते, आणि मग हे जे बदल आहेत जसे आपल्याला त्रासदायक असतात तसे हे पिकाला सुद्धा त्रासदायक आहेत, आणि त्या हिशोबाने याची काळजी सध्या मी घेतोय. खरं तर बोलता बोलता जे तुम्ही आता वाक्य बोलला, प्रतिकूल परिस्थिती आणि हंगाम, काय हंगाम डोळ्यासमोर ठेवून बालाजीनं ही यंदा सलग 23 प्लॉट मागच्या वर्षी आणि यंदा 8च प्लॉट एकदम म्हणजे 5-10 दिवसाच्या फरकामध्ये घेतले. हे करताना बालाजी काय गणित घालतात किंवा कॅल्क्युलेशन काय असतं मला हे नक्की माहित आहे की बालाजी आपल्या शेतामध्ये प्रत्येक पाऊल गणित घालून घालतो. त्याचा कागद पक्का आहे, त्याचा मेंदू पक्का आहे, त्याच्या मेंदूला धार आहे,
त्याला पिकं बोलतात बालाजीला, हे सगळं मला माहित आहे. तर हा काय विचार होता डोक्यामध्ये किंवा हे सगळं करताना कुठली गणित परफेक्ट घातलीत बालाजी? नाही, नक्कीच आपण जी व्हरायटी करतो ती आपण बॉबी सेगमेंटची व्हरायटी आहे आणि साधारण उत्तर भारतामध्ये जास्तीत जास्त विक्री ह्याची होत असते. आता साधारण उत्तर भारत म्हणलं तर आजही तिथलं टेम्परेचर बऱ्यापैकी प्रतिकूल, म्हणजे खूप कमी टेम्परेचर, थंडीची खूप मोठी लाट तिथं आजही आहे. म्हणजे तिथल्या ज्या 4-5 राज्यामध्ये प्लांटेशन खरबुजा होतात त्या सध्या होत नाहीत. त्याच्यामुळं आपल्याला ती खूप मोठी संधी चालून आलेली असते की या काळामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये जिथं थंडीचं प्रमाण जास्त आहे, धुकं आहे, दव आहे, अवकाळीचं थोडंसं वातावरण असतं आणि या सगळ्या वातावरणामध्ये जर तुम्ही त्रास घेऊन जर पिकं आणलीच तर निश्चितपणाने टॉपचे बाजार त्याला भेटत असतात, जे अवरेज पण चांगलं भेटतं आणि इकडं तुम्हाला त्याचं पैसे पण खूप चांगलं होतात. तर असे गणित आहे माझं की फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना, म्हणजे फेब्रुवारी महिना तर खूप चांगला राहील, मार्च मध्ये सुद्धा दर चांगले मिळायला काय हरकत वाटत नाही. परंतु तुलनेनं फेब्रुवारी जो महिना आहे, कारण तिथली जी लग्न सराई आहे तर ती स्टार्ट होते 1 तारखेपासून आणि त्या लग्न सराईमध्ये उत्तर भारतामध्ये प्रत्येक लग्नामध्ये स्टॉलची पद्धत आहे. 5-6 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये त्या लग्नाचा सगळा माहोल असतो आणि त्याच्यामध्ये रोज फ्रूटचे स्टॉल तिथं असतात आणि त्याच्यामध्ये बॉबीचं हे परफेक्ट, म्हणजे दुसरं काही असो नसो कलिंगड आणि बॉबी खरबूज हे कंपल्सरी तिथं स्टॉलवर असतं आणि ती 1 महिन्याची पूर्ण जे लग्न सराई आहे त्याच्यामध्ये खूप सारी मागणी असते, परंतु उत्पादनावर मर्यादा असतात. कारण त्या दिवसामध्ये उन्हाळा कमी असला, हे उन्हाळी पीक आहे आणि हे ज्यावेळेस आपण हिवाळ्यामध्ये करतो त्यावेळेस साहजिकच 2-3 टनानं प्रत्येकाला अवरेज कमी पडतं. या तर वर्षी अशी परिस्थिती आहे की प्लॉटच सक्सेस व्हायला तयार नाहीत, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि मग हे घटलेले उत्पादन एकीकडे आहे आणि एकीकडे मागणी मात्र जोरात राहणार आहे. बऱ्याच अजून सीडच्या काय गोष्टी होत्या, म्हणजे नुसतं याच्यावरच आपण लागवड केली असं नाही, सीडचं पण काय प्रॉब्लेम तयार झाले ते परवा आणि त्यामुळं सीड जे काय एअरपोर्ट अडकलं म्हणा किंवा कंपनीकडून आलं नाही म्हणा तर त्याच्यामुळं सुद्धा सोईंग बंद होतं. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आणि तिथं संधी वाढत गेली, म्हणजे ज्या लागवडी व्हायला पाहिजे त्या झाल्या नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला ही संधी दिसत होती. आपण त्या संदर्भातल्या शेतकऱ्याला पुढे येऊन व्हिडिओ करून पण सांगितलं की तुमच्या आसपास जर तुम्हाला बॉबीचं रोप मिळत असेल तर तुम्ही ते नक्की लावा, तुम्हाला एक चांगली संधी पुढे मिळू शकते. 40-50 रुपयाचे दर सुद्धा यावर्षी मिळू शकतात, अशा पद्धतीने आपण सांगितलं आणि स्वतः पण आपण सगळं नियोजन केलं होतं. तर अशी ही गणित, हे जे गणित आहे होमवर्क करावाच लागतो. आता आपण शेतीच्या काळामध्ये करतोय जिथं सरकारी पॉलिसी आपल्या खूप विरोधात आहे, आपल्याला चतुर व्हावं लागणार आहे. व्यवसाय खूप, म्हणजे एखादा आपला मारवाडी बंधू जसा असतो बांधव की तो धंद्यामध्ये त्याला कोणी शिकवावं लागत नाही, तसं माझं एक मत असतं की आपल्याला शेतकऱ्याला सुद्धा तेवढी जाण निश्चितपणानं असली पाहिजे. आणि ती बिया कंपनीच्या कुठं अडकल्या त्या किंवा बियाणं स्विंगला नर्सरीवाल्याला मिळत नाही, तो काळ कुठला आहे आणि त्या काळामध्ये जर मिळवून आपण लावलं तर तो जो गॅप पडलाय तो गॅप बाजारामध्ये देखील तितक्याच दिवसांचा पडणारा. ही तुम्ही ते जे आपल्या मारवाडी बंधूंचं उदाहरण दिलं, कारण बरोबर आहे ते आपल्या बाप जातीने आपल्याला भोळ्यापणामध्ये दिलेली ही शेती आहे. अर्थात माझं तर तुमच्या सोबत व्हिडिओ करून करून हे मत बदललंय की आपले पूर्वज तितके भोळे नव्हते, कारण शेतीची सुपीकता आणि समृद्धता त्यांनी राखून आपल्याला हातामध्ये सगळं दिलं होतं. त्यामुळं तो बारकावा तुम्ही टिकवलाय. सगळ्यात महत्वाचं चॅलेंज खरबूज पिकाला आम्ही बऱ्याच वेळा बघतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसचे अटॅक यंदा प्लॉटवर झालेत बालाजी. परवा देखील तुम्ही तो जो क्रॉप कव्हर होता त्या संदर्भानं क्रॉप कव्हर काढतानाच्या बऱ्याच रील्स तुमच्या व्हायरल झाल्या, त्याचे व्हिडिओ केले, लोकांनी ते शेअर केले. मी तर अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर बघितले त्या संदर्भानं. परंतु त्या क्रॉप कव्हरचं एक वेगळं महत्व याच्यामध्ये आहे. व्हायरसचा तो त्याला अँगल मोठा आहे, कारण व्हायरसने मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉट जातात. बिल्डिंगकडे येईन मी नंतर, परंतु व्हायरस आणि क्रॉप कव्हर ह्याच्या संदर्भानं बालाजींच्या काय सूचना आहेत शेतकऱ्यांना? निश्चितपणानं, म्हणजे बघा प्रॅक्टिसेस ज्या डेव्हलप होत असतात त्या आपण स्वीकारल्या पाहिजे. क्रॉप कव्हर हा जो विषय आहे तो थोडा खर्चिक आहे, परंतु 1 महिना साधारण आपण हे पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये वाढवू शकतो. आपण 10व्या दिवशी क्रॉप कव्हर साधारण टाकल्यानंतर 20 दिवस आपण ते पीक क्रॉप कव्हर मध्ये ठेवतो. त्याच्यामुळं एकतर आपण ते थंडीच्या दिवसामध्ये घेत असतो, त्या दिवसामध्ये व्हायरसचे अटॅक खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. कारण व्हायरस जर तुम्ही बघितलं तर थंडीमध्ये सगळ्यात जास्त व्हायरसचा अटॅक होत असतो आणि या पिकाला सगळ्यात लहानपणी, म्हणजे खूप लहान असतानाच व्हायरसवर वेलं जातात आणि मग पुढचा टप्पा होतच नाही पार, म्हणजे ते पीक पूर्णपणानं खराब होतं. पण प्रोटेक्शन एक अशी गोष्ट आहे की ज्याला तुम्ही ग्रो होताना जर प्रोटेक्शन मध्ये ठेवलं, अंडर प्रोटेक्ट ठेवलं तर सकिंग पेस्ट तिथं येणार नाहीत, त्याच्यामुळे व्हायरस ट्रान्सप्लांट होण्याचा विषय येत नाही आणि त्याच्यामुळे अगदी क्लीन
क्लीन प्लॉट तुम्हाला अगदी स्वच्छ प्लॉट तुमचे राहतात. त्यासाठी तुम्हाला फवारण्या सुद्धा कराव्या लागत नाहीत. थोडासा खर्च तुम्हाला क्रॉप कव्हर होत असतो, पण तो क्रॉप कव्हरवर खर्च झालेला 2-3 पिकामध्ये सुद्धा तुम्ही डिवाइड करू शकता. ते काढून दुसऱ्या पिकाला सुद्धा तुम्ही म्हणजे खरबूजच्या दुसऱ्या प्लॉटला तुम्ही टाकू शकता. त्याच्यामुळे फार खर्च नाही, म्हणजे 2 पिकामध्ये जर डिवाइड केला तर खूप नाही, परंतु त्याच्यामुळे प्लॉट मात्र खूप चांगले राहतात. त्याला सकिंग पेस्ट असतील, बुरशीजन्य रोग असतील तर ते येत नाहीत. अपवादात्मक परिस्थिती नागाळी कधी तर तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवू शकते, तर त्याच्यासाठी तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. त्याला 4-2 दिवसातून तुम्ही ते उघडून थोडंसं मधून अधून बघितलं पाहिजे. बाकी त्याच्यामुळं मी तर म्हणतो की त्याच्यामुळं तुमचं वन टाइम सेटिंग होतं. जर समजा आपण क्रॉप कव्हर नाही टाकलं तर निश्चितपणानं त्याला लवकर फळं लागतात, आणि जे वेल डेव्हलप व्हायच्या आधी जर एखादं फळ लागलं तर ते फळ लागल्यानंतर पुन्हा 8-10 दिवसांनी एक फळ लागतं, आणि मग ही जी सायकल आहे ती डिस्टर्ब होती. आता आपण जी प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये क्रॉप कव्हर काढल्यानंतर अगदी 8 दिवसामध्ये सगळा प्लॉट सेटिंग मधून बाहेर पडतो, आणि फक्त एका वन टाइम हार्वेस्टिंग मध्ये आपण तो काढणीसाठी सुद्धा आणू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी जुळवण्यासाठी क्रॉप कव्हर अतिशय महत्वाचा. त्याच्यामधून पिकाची निरोगी वाढ तर होतेच, परंतु ह्या सगळ्या सुद्धा ज्या समस्या आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला पर्याय त्याच्यामुळे निघालेला आहे. खरं तर क्रॉप कव्हर जसा मी तुम्हाला बघितलं म्हणलं तुम्हाला, तसं तुम्ही मधमाशीचे खूप छान व्हिडिओ केले यंदा. कारण असं म्हणतात की जोपर्यंत मधमाशी आहे तोपर्यंत शेतकऱ्याची शेती आहे, आणि शेती आहे तोपर्यंत आपण सगळेजण असणार आहोत. ह्या परागीकरणामध्ये किंवा त्या सगळ्या सेटिंग काळामध्ये मधमाशीचं मी अर्थात डाळिंबामध्ये सेपरेट व्हिडिओ महाराष्ट्र माझ्यासाठी केला होता याच्या अगोदर, परंतु बालाजींनी पेट्या आणल्या, त्याचे व्हिडिओ केले, त्याचं महत्व खूप आहे. तर त्या सेटिंग काळामधलं मधमाशीचं महत्व, मधमाशी आणल्यामुळे बालाजीला झालेला फायदा, हे कसं सांगता? नक्कीच. ज्यावेळेस मी क्रॉप कव्हर काढला होता, साधारण मी दुपारच्या वेळेस 2 तास प्लॉटमध्ये येऊन बसायचो, आणि अगदी अक्षरशः मध्यभागी येऊन मी बसायचो, आणि माझ्या कानाला कुठं आवाज येतोय का मधमाशीचा, मला कुठं मधमाशी दिसते का हे चेक करायचो. 2 दिवसानंतर माझ्या अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात आलं की जे शेतकरी बांधवांना बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत की मधमाशा नाहीत, म्हणून मला बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन यायचे. परंतु आपल्या इथं सुद्धा तो प्रॉब्लेम आहे हे मला 2ऱ्या-3ऱ्या दिवशीच कळालं, आणि मग एक झटकन निर्णय घेतला की प्लॉट आपले चांगले आहेत, भरपूर प्लॉट आहेत, तर आपण याच्यावर सोल्युशन म्हणून माशांच्या पेट्या, मधमाशांच्या पेट्या मागवल्या पाहिजे. आणि अगदी एका दिवसामध्ये मी ती सगळी अरेंजमेंट करून आणल्या. चमत्कार झाल्यासारखी परिस्थिती आहे की त्या पेट्या आणल्यानंतर 2ऱ्याच दिवशी त्या कामाला लागल्या, आणि 2ऱ्या दिवशीच्या दुपारी ज्यावेळेस मी प्लॉटवर होतो त्यावेळेस अक्षरशः फुलागणिक मधमाशी आपल्याला दिसत होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की अतिशय उत्कृष्ट सेटिंग, म्हणजे तुम्ही व्हिज्युअल मध्ये बघताय की अतिशय छान सेटिंग आपल्या प्लॉटचं झालेलं आहे, आणि ते एका नाही तर सगळ्याच प्लॉटची सेटिंग अतिशय जबरदस्त झालेली आहे. आणि खूप फायदा, म्हणजे शेतकऱ्यांनी आजपर्यंत आपण या गोष्टीला पर्याय शोधत नव्हतो, आणि मधमाशीचं महत्व तसं पूर्वी भरपूर असायच्या, त्याच्यामुळे त्याचं एवढं आपल्याला महत्व वाटत नव्हतं, पण आज त्याचं महत्व प्रकर्षानं जाणवतंय. आणि आपण औषधाने हे सेटिंग करू शकत नाही. म्हणजे जे 100 पोलनची गरज आहे, म्हणजे परागकण जे 100 परागकण आपल्याला नराच्या मादीमध्ये जाणं गरजेचं आहे, तिथं ती प्रक्रियाच नाही झाली तर आपल्याला सेटिंग होणारच नाही. त्याच्यामुळं ही एवढ्या फास्ट पद्धतीनं होण्यासाठी फक्त मधमाशी हाच एकमेव दुवा या सगळ्यामध्ये आहे. त्याच्यामुळं मधमाशीला लक्ष द्यावंच लागतं. आणि मला आनंद आहे सांगताना, हा प्रॉब्लेम मी सगळ्यांच्या समोर आणला, सोशल मीडियावर मांडला, आणि या पेट्या हजारोच्या संख्येनं शेतकऱ्यांनी मागवल्या, आणि सगळ्यांनी हा पर्याय परत पुढे जाऊन स्वीकारला. त्याच्यामुळे अनेक शेतकरी बांधवाला सुद्धा तो फायदा निश्चितपणे झालेला आहे. आणि ती किती काम करते मधमाशी ह्याचाही तुम्ही व्हिडिओ केला होता की एक माशी एका त्या नरातून बसून तुम्ही ज्या पद्धतीने जाऊन येत होती, तिचं जे होतं ते इतकं छान आहे. म्हणजे बालाजींचे सोशल मीडियाचे युट्यूब आणि फेसबुकचे प्लॅटफॉर्म तुम्ही चेक केले तर तुम्हाला ह्या शेतीतली प्रत्येक प्रॅक्टिस ते रोज टाकतात बालाजी त्यांच्या ह्याच्यावर. त्यामुळे बालाजी लोहकरे म्हणून आहेत फेसबुक आणि युट्यूबला, तिथं तुम्ही बघा त्यांच्या कशा पद्धतीनं प्रत्येक स्टोऱ्या आहेत. 2 गोष्टी आहेत, एक मोटिवेशन पण आहे त्यांचं, रोजचं राबणूक, त्यांच्या मुलाबाळाचं कष्ट, हे सगळ्या गोष्टी ते दाखवण्यासोबतच त्यातला लहानपणा किंवा बारकावे देखील ते शेतीतले त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडलिंगवरनं दाखवतात. त्यामुळे तिथेही लक्ष राहू द्या. हे सगळं करताना औषधांच्या फवारण्या कशा घ्यायच्या हे देखील बालाजी फार महत्वाचं आहे. कारण हार्ड औषधं झाली की मधमाशी येत नाही, उग्रवास तिला अजिबात सुद्धा खपत नाही, आणि मग ती पळ काढते. म्हणजे तुम्ही पेट्या आणून सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याकडे काय झालंय की जरा 250च्या ऐवजी 500 mg ची गोळी दी पण उद्या बरा झालो पाहिजे, ही जी झटपट मॅगी लाईफस्टाईल आली आहे सगळी, त्याचा फटका शेतीमध्ये पण प्रामुख्याने बसतोय. तर त्याचा काळजी कशी घेतली पाहिजे औषधांची हाताळणी वापरणी करताना, किंवा आता अलीकडे बालाजींचं मी बरंच लक्ष ठेवून आहे, तर थोडंसं ऑर्गॅनिक थोडंसं अशा पद्धतीनं बालाजी यायला लागले, तर त्याबद्दल काय सांग? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जमिनीचं जे आरोग्य आहे ते सांभाळणं हे आपल्या पिढीपुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. ज्या पद्धतीनं आपण शेती करतोय तर ते या शेतीतून एक प्रदूषण म्हणा किंवा विद्रुपीकरण शेतीचं करण्याकडे आपला भर आहे.
म्हणजे ज्या शेती मातीवर आपण पिढ्याचा हक्क सांगतो, पण त्या जमिनीचं आपल्या डोळ्यात देखत आपल्या हातनं जे नुकसान होतं त्याचं कुठंतरी अज्ञान आपल्याकडे असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर ही पिकं असं आहे, याचं एक लॉजिकच असं आहे की ही पिकं कुणाची सक्सेस होतात, तर ज्या शेतकऱ्यांनी मातीवर काम केलंय, मातीचा दर्जा सांभाळलाय, मातीचा pH आहे, सेंद्रिय कर्ब आहे, या सगळ्या गोष्टीला धक्का न लागू देता ज्यांनी उत्पादन घेतलंय, आपण ओरबडणं ज्याला म्हणतो, म्हणजे मला उत्पादन यायचंय म्हणून मी ऍसिड सोडणार, बुरशीनाशक कीटकनाशक जमिनीतून मोठ्या प्रमाणावर सोडणार, ह्या जर गोष्टी होत राहिल्या तर साहजिकच फक्त माती उरते, त्याच्यातलं जीवाणू कल्चर संपतं आणि मग जो मातीकडून मिळणारा सपोर्ट आहे, म्हणजे मला अभिमान आहे की तुम्ही ज्या वेळेस माझ्या प्लॉटवर येता त्यावेळी माझ्याकडे नवीन काहीतरी चांगलं दाखवण्यासाठी असतं आणि ते माझं नाहीये, म्हणजे ह्या मातीमध्ये जे मी केलेलं काम आहे त्याच्यामुळे ते शक्य आहे की मी तुम्हाला अजून चांगलं काय पिकं आणून तुम्हाला दाखवू शकतो. तर हेच आहे गमक की आपल्याला असं वाटायला लागलंय की एखादं प्रॉडक्ट, एखादं औषध आपल्या पिकांना जीवदान देत असतं, पण तसं नाही. आपल्या मातीमध्ये असणारे कंटेंट, त्याच्यामध्ये असलेला जिवंतपणा, त्याच्यामध्ये असलेलं जे जीवाणू सर्कल आहे सगळं, तर ते सांभाळलं पाहिजे. आणि म्हणून कमीत कमी खतं, कमीत कमी लिक्विड खतं, बुरशीनाशकाचा अजिबात वापर न करणं, या सगळ्या गोष्टी आपण सांभाळल्यामुळं पिकं खूप जोरात येतात. आणि तुम्ही जसं म्हणताय की आपल्याला ही सगळी गोष्टी जमवून आणणं ही सुद्धा एक परीक्षा आहे आपली. अगदी, म्हणजे पिकाकडून आपल्या मनातल्या गोष्टी आपल्याला पिकाकडून करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे पाणी नियोजन असेल, खत नियोजन असेल, या सगळ्या गोष्टी मी बारकावेनं, म्हणजे मी शेत सोडतच नाही, मला माहिती आहे ह्या गोष्टी फिरून होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण सातत्यानं फील्डवर असतो, या सगळ्या गोष्टी बारक्या गोष्टीवर आपण काम करण्याचा आपल्याला एक नाद आहे म्हणा, किंवा आपल्याला ती एक सवय लागलेली आहे. अगदी. खरं तर हे सगळं होत असताना बरेच जण बरीच मेहनत करतो ह्या सगळ्याच्या मध्ये, परंतु बऱ्याच वेळा विल्टिंगच्या समस्या खूप साऱ्या शेतकऱ्यांना, वेलं बसणं त्याला जे आपण जे म्हणतो, ती खूप चॅलेंज आहे. ते मुळात का होतं आणि त्याच्यावर शेतकऱ्यांनी काय उपाय केले पाहिजेत? कारण तुम्ही मगाशी मला बालाजीने खूप छान गोष्ट सांगितली की याची मुळी एवढीच आहे, ह्याच्यावरती काही जात नाही, तर ते त्यामुळे ते इतकं चॅलेंज आहे आणि ते मुळी आहे पीक. त्यामुळे मग ह्या सगळ्याचा कशी बांधणी करतात बालाजी, किंवा बालाजीचा प्लॉट मी कधीच विल्टिंग मध्ये सापडलेला बघितलेला नाही, काय कारण? नाही, ह्याचं एक आहे गंमत अशी आहे की या पिकामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की याला एक 60 दिवसाची लाईफ सायकल मिळालेली आहे. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की 55 दिवसानंतर काही रोपांची लाईफ सायकल संपली. म्हणजे काय होतं, कधी कधी सेटिंग मध्ये 4-5 दिवस उशीर होतो आपला, आणि मग सेटिंग उशिरा झाल्यामुळं 65, 70, 80 दिवसापर्यंत प्लॉट पुढे चालतात. आणि मग पुढे जाऊन बऱ्यापैकी रोग न येता सुद्धा त्याचं एक जीवनमान संपलेलं असतं आणि मग ती वेलं सपोर्ट करत नाहीत आणि त्याचं विल्टिंग होतं. ही वस्तुस्थिती आहे. मग आपल्याला इथं 2 गोष्टीवर काम करावं लागतं. एक, आपल्याला प्रॉपर तुमच्या लागवडीनंतर जो शेड्यूल आहे, 10व्या दिवशी क्रॉप कव्हर पडलं पाहिजे, ते 20 दिवसानंतर निघलं पाहिजे, त्याच्यानंतर 8 दिवसात सेटिंग मधनं प्लॉट बाहेर निघला पाहिजे आणि तो 60व्या दिवशी हार्वेस्टिंग झाला पाहिजे. अशा पद्धतीनंच आपलं टार्गेट, म्हणजे आपल्याला जसं एखादं टार्गेट आपल्याला 20 ओव्हरमध्ये आपण पूर्ण करायचं असतं, तसं हे सुद्धा 60 दिवसामध्ये हा सगळा जो याची प्रक्रिया ती होणं गरजेचं आहे. आता आपण झाकायला उशीर केला किंवा काढायलाच 4 दिवस उशीर केला तर ही लाईफ सायकल डिस्टर्ब होती आणि त्याच्यामुळे थोडी वाढ कमी असेल तरी सुद्धा आपण ते 30 दिवसामध्ये आपण त्याचं क्रॉप कव्हर काढलं पाहिजे आणि सेटिंगची प्रक्रिया सुद्धा फास्ट होण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आता तुम्ही मग जसा प्रश्न विचारला की बायोलॉजिकल औषध आपण, म्हणजे सेटिंगचा जो पिरियड चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला बायोलॉजिकल औषधच वापरली पाहिजे, उग्र कीटकनाशकं वापरली नाही पाहिजेत, फवारण्या संध्याकाळी घेतल्या पाहिजे. म्हणजे यावेळच्या फवारण्या 5 नंतर तुम्ही घेऊ शकता की ज्यावेळेस मधमाशी ती परत गेलेली असते त्यावेळेस तुमच्या फवारण्या पडल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टीची एक 2-3 स्प्रेला तुम्हाला काळजी घ्यावी लागते. बाकी मग तिथून पुढे तुम्हाला काळजी घ्यायची पण गरज नाही, परंतु पुन्हा मधमाशी पण प्लॉटवर येत नाही फुलं नसल्यानंतर आणि तुम्हाला अडचण पण नाही. परंतु त्या पिरियडमध्ये तुम्हाला ते टप्प्याटप्प्यानं त्या प्लॉटला ज्या अडचणी आहेत त्याच्यावर काम करावं लागतं. तसं विल्टिंग हा जो विषय आहे, आता बऱ्याच वेळा काय होतं, विल्टिंग येतं निमेटोडमुळे आणि लोक सोडतात बुरशीनाशक. बापरे. आता खरं तर हे अज्ञानामुळे घडतं. म्हणजे दुकानदार बांधवांचा पण याच्यामध्ये दोष नाही, त्यांना वाटतं की बाबा बुरशी असेल, परंतु याला बुरशी येत नाही, याला येतो निमॅटोड. आणि या निमॅटोडच्या तुम्हाला मी जसं सांगितलं तसं एक तर याची मुळी फार लांब नसती आणि जर छोट्या मुळ्या त्याला पण निमॅटोड जर गाठी तयार झाल्या तर जो सप्लाय आहे, म्हणजे ज्या वेळेस मॅच्युरिटी यायला लागलेली आहे, ज्यावेळेस फळाचा लोड आहे झाडाला, त्याच वेळेस जर खालून येणारा जर पुरवठा थांबला तर ती वेल तिथं डम्पिंग होणं अपरिहार्य आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून म्हणजे बायोलॉजिकल मध्ये अनेक प्रॅक्टिसेस आपण करतो की त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन, म्हणजे
सुडोमोनास असेल आपलं, किंवा आपण निमॅटोडसाठी सुद्धा सुडो काम करतं चांगलं, ट्रायको काम करतं. तर ह्या सुडो, ट्रायको, बॅसिलस ह्या सगळ्यांचा वापर आपण टप्प्याटप्प्यानं जर केला, त्याच्यामध्ये आपण गुळाचा वापर करू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत की त्या आपण केल्या तर आपल्याला अजून 4 दिवसाचा बोनस मिळतो. दुसरी एक गोष्ट आहे, या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी अज्ञान असं आहे, म्हणजे अज्ञान म्हणणं एवढा मी मोठा नाही आहे जरूर, पण मला असं दिसतं एकंदरीत की पोटॅशच्या ग्रेड लवकर दिल्या जातात, खूप लवकर दिल्या जातात. मुळात पोटॅश मॅच्युरिटी आणतं, यालाचं आयुष्य कमी करतं, पक्वता आणतं, किंवा अशी एक कंडिशन तयार करतं की वेलातला जो अंश आहे तो फळामध्ये जातो. बर, म्हणजे काय होतं, ज्या दिवशी आपण पोटॅशच्या ग्रेड चालू करतो त्या दिवशी साहजिकच त्या झाडाचा जो पक्वता आहे, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की नेक्स्ट जनरेशन, आता ते स्वतःच सगळं नेक्स्ट जनरेशनला द्यायला चालू करतो. स्वतःसाठी असलेला जो वेळ आहे त्याचा तो आपण फळासाठी द्यायला लावतो. मग आम्ही त्याच्या अजिबात चक्रात, ह्या दुष्ट चक्रात सापडत नाही. आपण काय करतो, त्याचा एक स्पेसिफिक टाइम आहे, तो तेवढा घेऊ देतो आपण, आणि मग आपण प्रोटेजच्या ग्रेड चालू करतो. किंवा आपण लिक्विड कधी कधी देत पण नाही. जर लईच अडचण, आपण लिक्विडचा औषध म्हणून वापर करणारा मी शेतकरी आहे. म्हणजे मला ती गरज आहे म्हणल्यानंतर मी देतो, गरज नसल्यास मी ती देत नाही, आणि ती गरज मला पिकाकडे बघून चांगल्या पद्धतीनं समजते. म्हणजे ह्याचा संतुलित वापर सगळ्या गोष्टी, बुरशीनाशक असतील, ऍसिड असतील, कीटकनाशक असतील, किंवा तुमची लिक्विड खत असतील, या सगळ्याचा जर संतुलित प्रमाणात वापर आपण केला तर निश्चितपणानं वेल 60 दिवसाच्या आत बसत नाहीत. आणि शेवटी ह्याच्यामध्ये अजून एक असं आहे की लाईफ सायकल, ज्या वेलाची लाईफ सायकल संपली आहे तर तो वेल डम्पिंग झालेला असला तरी हार्वेस्टिंग 2 ते 3 दिवसांना असतं. त्याच्यामध्ये त्या मालाला 15 दिवस काही होत नाही. म्हणजे जर ऊन असेल तर बॉईल होतो येईल, पण जर उन्हाची तीव्रता कमी असेल तर निश्चितपणानं 2-3 दिवसानंतर जेव्हा सगळा प्लॉट आपला हार्वेस्टिंग होणार आहे तर त्याच्यामध्ये जाळीवरची ती सगळी माल जी आहेत, खरबूज आहेत, ती सगळी त्या मालामध्ये जातात, त्याला काही अडचण येत नाही. त्याच्यामुळे फार भीती बाळगण्याचं कारण नाही. याच्यामध्ये भीतीपोटी ब्रह्मराक्षस म्हणण्यासारखा प्रकार खरबुजामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे अचानक सगळं, मग एखादा दुसरा वेल दिसायला लागला की मग धावपळ चालू होती, मग हे ते असं करण्यात मग सगळं त्याचं जे स्वास्थ्य आहे सगळं बिघडून जातं, आणि त्याच्यामध्ये मग प्लॉटच्या प्लॉट अक्षरशः म्हणजे खराब झालेले सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. खरं तर हे सगळं होताना तुम्ही बॉबी लागवड करताय. हो, आणि बॉबीमध्ये जाळी येणं हे खूप मोठं चॅलेंज आहे ना, तर फळं टकली पडतात म्हणतात, किंवा जाळी न येणारी फळं अशी असतात, आणि मग ती बॉक्स पॅक होत नाही, कॅरेटनं घालावं लागते तिकडे. तर ती त्या फळावर चांगली जाळी यावी यासाठी मध्ये day1 पासून प्रॅक्टिस असते का, नसेल तर काय असतं? नाही, आता याचे पहिले आपण खरबूज पिकाला जे एक महिना आपलं प्रोटेक्शन काढल्यानंतरचा जो राहिलेला 1 महिना आहे त्याला 10-10 दिवसाचे 3 टप्प्यात विभागतो. पहिले 10 दिवस आपलं सेटिंगसाठी जातात, दुसऱ्या 10 दिवसामध्ये जी फळ तयार झाले त्याची साईज बनते, शेवटच्या 10 दिवसात मात्र पक्वता येत असताना वरून जाळी येणं आणि आतून गोडी येणं, या 2 क्रिया त्या 10 दिवसामध्ये घडत असतात. आता साधारण या 10 दिवसामध्ये तुमचे वेल तुम्हाला पिवळे पडलेले दिसतील, त्याच्यामध्ये ग्रीनरी कमी झालेली दिसेल. त्याच 10 दिवसामध्ये का, तर त्या परिपक्वता येत असताना ह्या सगळ्या क्रिया घडणं हे जेन्युइन आहे, आणि या गोष्टी घडल्या तरच जाळी येते. म्हणजे तुमचा जर वेल त्याच पिरियडमध्ये जर डम्पिंग झाला तर त्याला, म्हणजे हे नेटिंग जे आहे ते नेटाचंच काम आहे. नेटिंग येणं सुद्धा झाडासाठी नेटाचं काम आहे. म्हणजे त्याच्यासाठी एक्स्ट्रा ताकदच लावावं लागते झाडाला, तरच ते नेटिंग चांगल्या पद्धतीने, म्हणजे अतिशय सुंदर नेटिंग येतं ह्याला. म्हणजे खरबुजामधलं जर हे बॉबी बघितलं आणि त्याला जर तुम्ही चांगली जाळी डबल नेटिंग आलेली जर तुम्ही फळ बघितलं तर अतिशय सुंदर दिसतं ते. त्याच्यासाठी चांगली किंमत सुद्धा आपल्याला मिळत असते. अतिशय सुरेख देखणं, आणि त्याचा एक दुसरा अर्थ असा आहे की ज्याला डबल नेटिंग आहे त्याची गोडी सुद्धा प्रचंड असते आतमध्ये. हे शास्त्र आहे, आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये ही तज्ञ लोक आहेत सगळे, आणि त्यांना माहिती असते की चांगली जाळे म्हणजे चांगली क्वालिटी आहे, प्रत चांगली आहे, त्याच्यासाठी दर सुद्धा चांगला मिळत असतो. म्हणून तुमच्या वेलामध्ये ताकद असेल, तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं त्याला हेल्थ त्याची मेंटेन केली असेल तर जाळी चांगली चढते. अन्यथा जी वीक म्हणजे आपण पिवळापणा किंवा ग्रीनरी, आता आपण बघतोय की ही जी ग्रीनरी आहे ही टिकून राहिली तरच चांगल्या पद्धतीचं नेटिंग येऊ शकतं. नाही तर प्लॉटला जर अडचणी सुरुवातीपासूनच आल्या तर निश्चितपणा त्याची वाढ सुद्धा, म्हणजे जर तुमचं वेल नाहीच जुळले, म्हणजे जुळलेच पाहिजेत, का जुळले पाहिजे तर त्याची स्ट्रेंथ आहे, बरोबर, म्हणजे त्याचे हात आहेत, जेवढे ते हात लांब जातील त्याचे
तर त्या पद्धतीनं त्याची ताकद तयार होत असते. म्हणजे आपण एखाद्याला 6 फुटाचा गड्या वगैरे म्हणतो तर त्याची आरामशीर 50 किलोचं टिकत ती उचलू शकतं, कारण त्याची हेल्थ तशा पद्धतीची आहे. तसं ह्याची सुद्धा हेल्थ ही असलीच पाहिजे, त्याची ही सुद्धा वाढली पाहिजे, त्याचे फुटवे वाढले पाहिजे, त्याच्या पानाची रुंदी वाढली पाहिजे, त्याच्यामध्ये असलेला ग्रीनरी चांगली असली पाहिजे. आणि हे असेल तर अजिबात अडचण नेटिंगला येत नाही. आणि हे समजून सुरुवातीपासून घेऊन त्याच्यावर काम केलं तर मुळातच अडचण येत नाही. परंतु बराच वर्ग हा जाळी येत नाही किंवा टकली फळं राहतात म्हणून बाहेर पडलेला बराच वर्ग मी बॉबीमधनं बघतोय. अगदी. आणि खरं तर त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि खरं तर तुम्ही जे एक वाक्य जे वापरलं ते फार महत्वाचं आहे, की नेट येण्यासाठी झाडात नेट लागतंय, नेट लागतंय, आणि झाडात नेट राहण्यासाठी शेतकरी नेटाचा लागतोय. आणि ते तुमच्यामध्ये हात. खरं तर शेवटचं जे वाक्य तुम्ही बोललाय त्या वाक्याला सोडूनच आजच्या व्हिडिओमध्ये थांबतोय. त्या वाक्यापासून पुढचा व्हिडिओ सुरू करणार आहे. ते सगळ्यात महत्वाचं वाक्य म्हणजे बरेच जण की या चक्रामध्ये येत आहेत खरबुजाच्या, आणि काही दिवस करून बघतायत, फेल होतंय, त्याची किंमत मोजतायत आणि पुन्हा यातून बाहेर पडतायत. हा वर्ग खूप मोठा आहे, तो स्वतंत्र विषय मला खरं तर करायचा. त्या पाठीमागची कारण मीमांसा आहे. त्यासोबतच ही जी डुंबा भरणी आणि जी बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी खरं तर मला ह्या सगळ्याच्या मध्ये घ्यायच्या. त्यामुळं खरबुजामध्ये ह्या काही प्रश्न घेऊन व्हिडिओची लेंथ फार मोठी होते, म्हणून आजचा ब्रेक आहे अर्थात. आणि माझा स्वार्थ आहे की दुसऱ्या एका व्हिडिओच्या निमित्तानं अजून बालाजीकडून मला अजून काहीतरी नवीन ते त्या ठिकाणी घेता येते. तिचीच सर्कल आहे. मी म्हणालो तसं की मोठा वर्ग इथं येतोय, यश बघितलं तर बऱ्याच वेळा एखाद्या शेतकऱ्याचं बालाजी तुमचंच होते तसं. म्हणजे बरेच जण तुम्हाला फॉलो करतात, सोशल मीडियावर बघतात ज्या पद्धतीनं संघर्ष आहे. कारण आता बऱ्याच जणांना माहित आहे सोशल मीडियात की बालाजींनी ज्या पद्धतीनं एक जे डोक्यावर कर्जाचा डोंगर आका होता तो कसा शेतीतून आणलाय. म्हणजे बालाजी हे कदाचित मला माहित असलेलं पहिलं उदाहरण असेल ज्यानं बाहेर कशावर तरी झालेलं कर्ज शेतीमध्ये येऊन नेल केलं. ही लहान गोष्ट अजिबात सुद्धा नाही. आणि त्या संदर्भानं खरं तर अनेक पद्धतीनं बोलायचं. त्यामुळं तो जो सर्कल आहे तो सर्कल सहित बाकीचे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. ते मनातले प्रश्न, शेतकऱ्याच्या मनातले प्रश्न देखील अनुत्तरित ठेवतोय. तुम्हाला देखील विनंती आहे की मी बालाजींसोबत व्हिडिओ करत असताना बालाजींना मी नेमकं काय विचारलं पाहिजे या संदर्भानं मला थोडंसं कमेंट बॉक्समध्ये बी तुमचे प्रश्न द्या. तुमचे प्रश्न मी हक्कानं माझ्या मित्राला विचारतो, त्याची उत्तर तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आणि हे सगळं करत असताना एक नवा प्रवास बालाजींनी ज्या पद्धतीनं सुरू केला शेतीतला, तसं आपण देखील शेतीचं चॅनल म्हणून ॲग्रिस्टारच्या रूपानं सुरू करतोय. हे फक्त शेतीचं चॅनल असेल, याच्यामध्ये कुठेही जनरल न्यूज नाही. कारण मला बरेच शेतकरीमध्ये भेटले. मी महाराष्ट्र माझ्यावर शेती, राजकारण आणि बाकीच्या बऱ्याच स्टोऱ्या करायचो बालाजी. आणि मला विशेषतः यंदा बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये हजारो शेतकरी गाठ पडले आणि त्यांनी सांगितलं की सर ते इलेक्शनचं कसं काय तुम्ही मध्ये दाखवताय, त्याच्यावरती आता व्यवसाय येतो किंवा ते न्यूज चॅनल चालवायचं ते सगळं करावं लागतंय. त्यामुळे तो भाग होता. तर महाराष्ट्र माझा आपण स्वतंत्र ठेवतोय. अर्थात तिथेही शेतीची मध्ये आधी झलक तुम्हाला दिसेल, परंतु ॲग्रिस्टार हे नव्या रूपानं नवं चॅनल सुरू आमच्या नक्कीच तुम्हाला यासाठी शुभेच्छा आहेत. आणि आमचं तर प्रामाणिक मत आहे. म्हणजे आम्ही आता खरं तर शेती करून मी ती करतोय. अगदी अगदी माझी ती जिव्हाळ्याचा विषय आहे, माझी ती तळमळ आहे. पण तुम्ही सुद्धा म्हणजे तुमच्याकडे ती योगदान देण्याची क्षमता नक्कीच आहे. म्हणजे आज आपल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रचंड त्या गोष्टीची गरज आहे. आपण ते काम केलं पाहिजे. आपण आपल्या संतांच्या भूमीतले आपण म्हणजे आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. आणि आपल्याला सांगितले की आपल्याकडे जे जे आहे ते लोकांना सांगून आपण लोकांना सुद्धा म्हणजे प्रचंड अडचणीत असलेल्या शेतकऱ्याकडे जर आपण पाठ फिरवणार असेल तर आपण स्वतःला शेतकरी म्हणून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं ही जी बॉन्डिंग आहे ती आपल्याला टिकवायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही नवीन एका चॅनल घेऊन येत आहे, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते म्हणजे शेतकऱ्यासाठी एक वेगळा चॅनल पाहिजे, खरंच गरज आहे. म्हणजे आजची जी पिढी आहे खरं तर खूप मोठा म्हणजे आता ह्याच्यावर एक व्हिडिओ होईल आपला की तो करायचा आहे. म्हणजे शेतकऱ्यांना का म्हणजे एवढा 10-10, 20-20 वर्ष सालं घालून सुद्धा जमीन विकायची नाही, पण ती आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे. हा जो आयुष्यातली 10-20 वर्ष वाया घालवून जी आपल्याला दिलेली विरासत आहे त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन खराब झालाय, त्याच्याबद्दल त्याचं वाईट वाटतंय की बाबा याच्यातून एवढी मोठी संधी असताना, एवढं मोठं आकाश कवेत घेण्याची संधी असताना सुद्धा आपले शेतकरी बांधव इथं काम करत नाहीत. 10-20 हजारावर घर कुटुंब सोडून जातात. आणि मग मागं परवड चालू होती सगळ्यांची. आई वडिलांनी ज्यांनी जन्म दिला त्यांच्यापाशी मुलगा नसतो. आणि मग कुणी तुम्ही आयुष्यभर मी जर माझ्या मुलासाठी दिली असते तर मला म्हातारपणी दुसऱ्यांनी सांभाळावं ही अपेक्षा करणं गैर आहे. त्याच्यामुळं आपल्या हक्काचं माणूस आपल्या जवळ असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून माझी सुद्धा तळमळ असते की आपण जर शेतकरी असेल, आपण म्हणतो शेतकऱ्याचं डिव्हॅल्युएशन होते ते आपण करतोय. म्हणजे आपण कधी शेतीला त्या नजरेनं बघत नाही स्वतः. आणि मग आपणच बघत नाही म्हणल्यानंतर समाज सुद्धा आपल्याला तेवढी किंमत देणार नाही. त्याच्यामुळं ठार घेतलेले सुद्धा शेतकरी आहेत,
आपण बघतोय आयफोन वापरणारे शेतकरी आहेत, एका एका पिकामधून मोठमोठ्या गाड्या घेणारे सुद्धा शेतकरी आहेत. त्याच्यामुळं शेतीकडे एक वर्ग खूप चांगल्या नजरेनं बघणारा पण आहे, एक वर्ग त्याला नावं ठेवणार आहे. परंतु आजच्या पिढीला शेतीशिवाय नक्कीच पर्याय नाही आणि येणारा काळ तर सुवर्ण काळ आहे शेतीला. अगदी म्हणजे आपली जुनं लोक जी म्हणायची तोच काळ आता पुन्हा फिरून आपल्या समोर आपल्या उंबरट्यावर आलाय आणि इथून पुढे फक्त शेतीलाच भविष्य असणार आहे. हे सगळं क्षेत्र आता पाठीमागं पडण्याच्या तयारीत आहे, कारण तेवढ्या आव्हानं तेवढी आव्हानं. म्हणजे तुम्हाला एखादा शेतकरी पूर्वी जर 50 एकर पिकवून तुमचं पोट भरत असेल तर आज तो 5 एकर सुद्धा पिकवू शकत नाही, एवढ्या अडचणी आज शेतीमध्ये. त्याच्यामुळे ही संधी डिवाइड झालेली आहे आणि जेवढं तुम्हाला माहिती आहे अर्थशास्त्र हेच सांगतं की जेवढा उत्पादन कमी होत राहणार आहे तेवढी त्याची किंमत वाढत राहणार आहे. त्याच्यामुळं येणारा काळ प्रत्येक पिकासाठी आणि म्हणून आवर्जून मी शेतकऱ्यांना सांगत असतो, पोरांना शेती शिकवा, पुढे जाऊन पश्चाताप, कारण शिकवणार कोण नसणार आहे आणि ते काम आपल्याला तुम्ही तुमच्या मी म्हणाल तसं तुमच्या सोशल मीडियातून तुम्ही करताय. खरं तर एखाद्या सामान्य शेतकरी म्हणजे आमच्यासारख्या न्यूज प्रोफेशन मध्ये असलेल्या न्यूज चॅनलवाल्याला लाजवेल असं तुमचा सोशल मीडिया सध्या चालू आहे. त्याला रीच तेवढा भेटतोय, कारण कळतंय फेसबुकला बी कुणाला पुश करायचं आहे आणि काय पद्धतीनं पुश करायचं. त्यामुळं हे सगळं काम तुमचं सुरू आहे. इथून दिसणारा जो तिथं आडवा मल्चिंगचा एक क्रॉप कव्हरचा जो एक हे दिसतोय प्लॉट दिसतोय, त्या प्लॉटची एक गंमत आहे. त्या एका प्लॉटमध्ये एकाच वर्षामध्ये 13 महिन्यामध्ये 4 पिकं आणि किती रुपये कसं, याच्या संदर्भाने एक वेगळा व्हिडिओ आपण करूया. आणि तो माझं हे जे कष्ट चालू आहे ना तो धुमाकूळ, हे कष्ट धुमाकूळ घालणार याची मला गॅरंटी आहे. फक्त मला ते यश मिळवू द्या. निश्चितपणानं नवीन पोरांना सगळ्यांना शेतीबद्दल एक सकारात्मकता घेऊन तो व्हिडिओ आपण नक्की बनवूया. आणि उद्योगपतीच्या मुलाखती कराव्या तशा मुलाखती बालाजी आपण नेहमी शेतामध्ये करत आहेत. पुन्हा एकदा खूप खूप आभार. बऱ्याच दिवसातून ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मला पहिल्यांदा तुमच्यापाशी येता आलं आणि रोज सोशल मीडियात ही हिरवळ बघतोय. खऱ्या अर्थानं समृद्ध करणारी हिरवळ आहे ती इथे तशीच आहे. आता तर दिवस मावळत आलाय, एखाद्या बांधावर बसून नुसती नजर टाकत बघावं आणि प्लॉटला नजर लावावी इतका देखना प्लॉट तुम्ही आणलाय. मधी मधमाशीचं काम खूप छान झालं, क्रॉप कव्हरचं तुम्ही माहिती सांगितली आणि बऱ्याच गोष्टी मुळात शेतकरी बालाही सांगत नाही एकमेकाला. आणि त्यामध्ये तुम्ही हे जे सोशल मीडियावर चालवायला लागलाय किंवा आमच्यासारख्या लोकांना वेळ देताय हे जे तुम्ही प्रत्यक्षात करायला लागला, कारण काय होतं एखादा माणूस प्रसिद्धीच्या झोतामध्ये आला की त्याचं मूळ सुटायचा धोका असतो, जो तुमचं सुटलं नाही. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ॲग्रिस्टारच्या पहिल्या व्हिडिओला, कारण माझ्यासाठी सेलिब्रिटीपेक्षा तुम्ही कमी नाही आहात आणि तुम्ही त्या वेळ दिला त्याबद्दल आभार. तुम्ही देखील आपल्या ॲग्रिस्टारला भरभरून प्रतिसाद द्या. तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर मी वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून घेऊन येणार आहेत. बालाजी तर माझे मित्र आहेत, काही विचारा तुम्ही. कदाचित त्यांना तेवढं एक वेळ देणं एकदम शक्य होत नाही, बऱ्याच जणांना फोन उचलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर समजून घ्या. कारण बालाजी हा स्वतः शेती करणारा शेतकरी आहे. तो लोकांना काहीतरी तत्वज्ञान सांगत बसून स्वतःही शेती दुसऱ्या कोणाला करायला लावत नाही. त्याच्या प्रत्येक शेतातलं प्रत्येक कष्ट बालाजीचा आहे. त्यामुळं तो प्रश्न सामूहिक स्वरूपानं कधी बालाजी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरनं सोडवतील, कधी मी त्यांना विचारेन आणि त्यातून आपली शेती आपल्या बापदादांनी आपल्याला दिलेली ही विरासत पुढच्या पिढीला जबाबदारीनं पोहोचवायची याचं भान राहू द्या. त्यासाठी आमच्या सगळ्यांच्याच बालाजीचा स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे आणि माझं हे नवं ॲग्रिस्टार, त्याला जोडून राहा. धन्यवाद.